jungle. पुणे बेंगलोर महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वाराला कारने पाठीमागून उडवले. विठ्ठलवाडी नजीकची घटना, कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल. पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर विठ्ठलवाडी गावच्या हद्दीत हॉटेल यशराज समोर एका भरधाव कारने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून ईश्वरपूर पोलीस ठाण्यात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी रवींद्र शहाजी लोंढे वय वर्ष 38 राहणार बहादूरवाडी तालुका वाळवा हे आपल्या फॅशन प्रो मोटरसायकलवरून क्रमांक MH10BC 0755 पुणे बेंगलोर रस्त्याने ईश्वरपूरच्या दिशेने जात होते. 9 मार्च 2026 रोजी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास ते विठ्ठलवाडीतील हॉटेल यशराजजवळ आले असता पाठीमागून येणाऱ्या सियाज कारने क्रमांक MH10CN 6316 त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. सदर कार उत्तम बबन सूर्यवंशी राहणार कुरप तालुका वाळवा हा चालवत होते. धडक इतकी भीषण होती की फिर्यादी रवींद्र लोंढे हे रस्त्यावर फेकले गेले आणि त्यांना गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर त्यांना तातडीने ईश्वरपूर येथील चैतन्य हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना रवींद्र लोंढे यांनी दिलेल्या जबाबानुसार ईश्वरपूर पोलीस ठाण्यात कार चालक उत्तम सूर्यवंशी यांच्याविरुद्ध मोटार वाहन कायदा कलम 184 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची नोंद पोलीस दप्तरी झाली असून गुन्ह्याचा प्राथमिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार कुले हे करत आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या आदेशानुसार पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार वीर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. महामार्गावरील वाढत्या वेगामुळे होणाऱ्या अपघाताबाबत परिसरातून चिंता व्यक्त होत आहे.